किस्से अनसुने, द हॉरर एक्सपिरियन्स. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे इथे कोणीतरी आहे. सुमन एका शेतकरी कुटुंबातील मध्यमवर्गीय घरातील एकुलती एक लेक, शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली होती आणि आपल्या शेतकरी बापाला हातभार लावायचा असं स्वप्न उराशी बाळगून ती मुंबईला आली होती. अंधेरी इथल्या एका कॉल सेंटरमध्ये जॉबला लागली होती. मासिक वेतन 22,000 होते आणि एका निवारा नामक वसतिगृहात राहत होती. तिच्यासारख्याच आणखीन 4 जणी मुली तिच्यासोबत राहत होत्या. मुंबई ठिकाणी ज्यांचं कोणी नाही आणि जेमतेम मासिक वेतन असणाऱ्या मुलींसाठी ही जागा उत्तम होती आणि जॉब करणाऱ्या मुलींसाठी हे वसतिगृह ठीकठाक होतं. सुमन नुकतीच 2 महिन्यापूर्वी इथे राहायला आली होती. मात्र सुमनला ही जागा फारशी आवडत नव्हती. तिच्यासोबत इतर मुली राहत्या खोलीत योग्य ती साफसफाई करीत नसत. फक्त काम आणि बाहेरच भटकणं एवढाच त्यांचा नित्यक्रम असे. सुमन मात्र एका कष्टाळू पण चांगल्या घरची मुलगी होती. तिला खोली स्वच्छ असलेली फार आवडे, म्हणून तीच नेहमी खोली साफ ठेवीत असे आणि याचा फायदा इतर राहणाऱ्या मुली घेत असत. आता सुमनही या गोष्टीला कंटाळली होती. तिने ठरवलं की आपण आपल्यासाठी दुसरी जागा शोधायला हवी. हे असे किती दिवस चालणार आणि ती राहण्यासाठी नवीन जागा शोधू लागली. काही कलिग्सना तिने सांगून ठेवले होते. काही दिवसातच त्यातील एका मैत्रिणीने अशी जागा शोधली आणि सुमनला सांगितले आणि सुमन तिथे शिफ्ट झाली. पगार काही मोठा नव्हता, 22,000. मुंबईसारख्या ठिकाणी या पगारात मौजमजा करता येण्यासारखे नव्हते, पण वडिलांना हातभार म्हणून ठीक होता आणि दिवस बऱ्यापैकी पुढे जात होते. सुमन जिथे राहावयास आली होती ती 4 मजली इमारत काहीशी जुनी होती, पण ठीकठाक होती. सुमनचा रूम नंबर 202 होता. इमारतीच्या खाली काही दुकानं होती. त्यात एक मेडिकल, एक किराणावाला आणि एक वडापाववाली मावशी होती. शेजारीच एका भैयाचा भाजीचा ठेला होता. परिसर एकूण चांगला होता. सुमनला इथून जॉबला जाण्यासाठी तासाभराचे अंतर होते. आता काही दिवस झाले होते सुमनला इथे येऊन. पगार झाला की वडिलांना ती पैसे पाठवित होती. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र एक दिवस सुमनला ऑफिसमध्ये जरा जास्तच कामाचा लोड पडला आणि खूप उशिरापर्यंत थांबावे लागले. रात्रीचे 11:30 वाजले होते. काम संपल्यावर तिने आपली बॅग खांद्याला लावली आणि ती निघाली. नुकतीच पावसालाही सुरुवात झाली होती. नेहमीची ठराविक ट्रेन पकडून ती आपल्या घरी निघाली. यावेळेला ट्रेनमध्ये फारशी गर्दी जाणवत नव्हती. रात्र फार झाली होती. रस्त्याला माणसं दिसत नव्हती. दुकानंही बंद झाली होती. मात्र काही भटकी कुत्री फिरत होती आणि भुंकत होती. जेमतेम 12:30 ते 1च्या सुमारास ती आपल्या इमारतीच्या गेटमधून आत शिरली. सुमनची खोली 3ऱ्या माळ्यावर होती. सुमन आजच्या कामाने, त्रासाने, शिवाय ट्रेनच्या प्रवासाने आणि पावसाच्या रिपरिपीने अगदी गळून गेली होती. खूप थकली होती ती. कधी एकदा खोलीत जाते असं तिला झालं होतं, पण थकल्या कारणाने ती मंद चालत होती. इमारतीत फारसा प्रकाश नव्हता. प्रत्येक माळ्यावर एक झुकझुकता पिवळा बल्ब पेटत होता, जो जेमतेम प्रकाश टाकीत होता. पहिला माळा ती चढून वर आली आणि दुसरा माळा चढतच होती तर तिने पाहिलं, गॅलरीत कोणीतरी उभा आहे, हातात एक छत्री घेऊन. तशी सुमन शहारली आणि तिथेच थांबली आणि त्या उभ्या असणाऱ्या व्यक्तीने पटकन मागे वळून पाहिलं. ती एक बाई होती. सफेद साडी, केस काहीसे ओलसर मोकळे होते तिचे. आणि ती सुमनला म्हणाली, तू कामावरून एवढ्या उशिरा आलीस? भीती नाही वाटत का तुला? सुमन गोंधळून गेली. या विचाराने की ही कोण आहे ही बाई आणि एवढ्या रात्री इथे काय करते आहे? सुमन हा विचार करतच होती. तेवढ्यात ती बाई म्हणाली, अगं मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत आहे. आज तर भलताच उशीर केला याने. हे नेहमीचंच आहे. माझं नाव उषा आहे. मी 4थ्या माळ्यावर 403 मध्ये राहते. तू सुमन आहेस ना? नवीनच राहावयास आली आहेस ना? हे ऐकून सुमनने विचार केला. हिला मी नवीन राहावयास आले आहे हे माहीत असणे इतपत ठीक आहे, पण हिला माझे नाव कसे माहीत आहे, जेव्हा की सुमनने अद्याप कोणाला काहीच सांगितले नाही, की कोणाला भेटलीही नाही. सुमन सावध होत म्हणाली, हो, मी 3ऱ्या माळ्यावर राहते.
आणि ती हसून पायऱ्या चढू लागली. आणि एक वेळ तिने पुन्हा वळून त्या बाईकडे पाहिले. ती बाई सुमनकडे एकटक पाहत उभीच होती. सुमनने पुन्हा थोडं हसून ती आपल्या खोलीत आली आणि खूप थकल्यामुळे तिने हातपाय न धुता अंग खाटेवर झोकून दिले. आणि तिला काही वेळातच झोप लागली आणि तिला एक स्वप्न पडलं. आपल्या खोलीत आग लागली आहे आणि ती आगीमध्ये घेरली गेली आहे. ती केव्हाही आगीच्या विळखात सापडेल. आणि या स्वप्नाच्या भीतीने ती खाडकन जागी झाली. तिचं डोकं फार दुखत होतं. अंगाचीही लाही होत आहे असं तिला जाणवत होतं. घामाने सर्व कपडे भिजले होते तिचे. काहीतरी जळल्याचा वास खोलीत पसरला होता. जणू की खरंच काहीतरी जळलं असावं घरात. सुमनने गॅलरीच्या खिडक्या खुल्या केल्या आणि तिने स्वतःला सावरत हातपाय धुतले आणि ती फ्रेश होऊन चहा बनवू लागली. चहा बनवून झाल्यावर तिने चहा घेतला आणि झुरके घेत विचार करू लागली, हे असं स्वप्न का पडलं असावं. फारसा विचार करून तिने अंदाज बांधला की आज कामाचा ताण फार होता. कदाचित त्यामुळे असेल. असं काहीतरी विचित्र घडलं असावं आणि ती विचार करीत करीत कधी झोपी गेली तिचंच तिला कळलं नाही. आता सकाळ झाली होती आणि आज रविवार होता. ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने सुमन उशिरा उठली आणि फ्रेश होऊन ती इमारतीच्या खाली उतरून समोरच असणाऱ्या वडापाव विकणाऱ्या मावशीच्या गाडीवर गेली आणि गरमागरम 2 वडापाव घेऊन घरी आली. तिने 2 खास घेतलेच होते. एवढ्यात कोणीतरी दार ठोकावले. सुमनने विचार केला, कोण असावं. आपल्याकडे तर कोणीच येत नाही. मग आज कोण आले असावे. आणि ती दार उघडायला गेली. दार उघडले तर समोर तीच बाई होती जी रात्री बाल्कनीत उभी होती आणि आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. सुमन विचारात पडली, ही इथे काय करायला आली असावी. तिला आत घ्यावं की नाही हा विचार करण्याच्या आधीच ती बाई सरळ घरात आली आणि सुमनच्या खाटेवर बसली. तशी सुमननेही हसून प्रतिसाद दिला. आता ती बाई बोलू लागली, अगं मी उषा नाही का. रात्री आपण भेटलो. आज मी की नाही पोहे केले होते. जरा जास्तीचेच केले. म्हटले तू इथे एकटीच राहतेस, टाकून देण्यापेक्षा तुला तरी द्यावेत. सुमन फक्त हसून ऐकत होती. ती बाई आता सुमनच्या खाटेवर बसली होती. म्हणाली, अगं नवरा खूप त्रास देतो ग. रात्र रात्र बाहेर असतो दुसऱ्या बायांसोबत आणि माझा नुसता छळ करतो. काय करणार, बाया माणसं आपण, निभावून न्यावं लागतं. म्हणून मेली वाट पाहत राहते मी त्याची. हे रोजच आहे. काल तू आलीस एवढ्या रात्री म्हणून ओळख झाली आपली. येते मी असं म्हणून ती निघून गेली. पण आता सुमनला डोकं फार जडजड झाल्यासारखं वाटू लागलं आणि तिला खूप थकल्याप्रमाणे जाणवत होतं. जणू ती खूप काम करून थकली असावी. तिने चेहऱ्यावर पाणी मारले आणि पुन्हा खाटेवर येऊन बसली. तिला जाणवत होतं काहीतरी चुकीचं घडतं आहे. म्हणून ती थोडी घराबाहेर फिरायला गेली. एका कॉफी शॉपमध्ये जाऊन तिने कॉफी घेतला. थोडंसं फिरून आल्यावर ती रिलॅक्स झाली होती. आता संध्याकाळ झाली होती आणि तिने विचार केला, सकाळी त्या बाईने पोहे आणले होते जे तसेच किचनमध्ये आहेत. तेच गरम करून खावेत म्हणून ती किचनमध्ये गेली आणि त्या वाटीवरच्या प्लेटला बाजूला केले आणि ती प्रचंड घाबरली आणि 2 पावलं मागे सरकली. आपला चेहरा तिने दोन्ही हाताने झाकून घेतला आणि किंचाळली. असं काय पाहिलं होतं त्या प्लेटमध्ये तिने. तर त्या प्लेटमधील पोहे नसून कृमी किडे वळवळत होते. तिने पटकन ती प्लेट बाथरूममध्ये उलटी केली. वैतागून तिने डोक्याला हात लावला. हे काय होत आहे तेच तिला काही कळत नव्हते. ती तशीच वैतागून खाटेवर आडवी झाली. डोळे बंद केले तर तिला बाथरूममधून कसलासा आवाज कानावर पडला. जणू पाणी गळत असावे. म्हणून तिने पाहिलं तर नळ गळत होता. तिने तो बंद केला आणि पुन्हा येऊन आडवी पडली. मात्र पुन्हा तोच आवाज. तशी ती परत बाथरूममध्ये गेली तर पुन्हा तेच नळ ठिपकत होता. तिला वाटले नळ लूज झाला असेल. उद्या प्लंबरला बोलवून नीट करून घ्यावा. पुन्हा नळ नीट बंद करून ती आली. काही वेळ गेला असेल. पुन्हा तोच आवाज. नळ पुन्हा गळत होता. मात्र यावेळेला आवाज जरा जास्त म्हणजे नळ सुरू केला असावा असा होता. सुमन आता मात्र जरा घाबरली होती. मात्र काही वेळातच अचानक तो आवाज बंद झाला. तशी ती उठली आणि तिने बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर ती पुन्हा जोरात किंचाळली. कारण बाथरूममध्ये तीच बाई होती, उषा. तशी सुमन म्हणाली, तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही आत कशा आलात. तशी ती बाई म्हणाली, अगं मी टेरेसवर कपडे वाळत घातले आहेत. ते सुकले की नाही ते पाहायला गेले होते. तू दार उघडे ठेवून झोपली होतीस ना, म्हणून पाय धुण्यासाठी आत आले. काय हे सुमन, असं दार उघडे ठेवून कोणी झोपतं का. लावून घेतचा दार, येते मी असं म्हणून ती निघूनही गेली.
सुमन विचारात पडली. मी दार बंद केले होते, सहसा नाही उघडे ठेवत, मग आज दार उघडे होते का? सुमन स्वतःलाच प्रश्न विचारून उत्तर शोधत होते, पण तिला नीटसं आठवत नव्हते. ती आधीच खूप डिस्टर्ब झाली होती. जाऊ दे म्हणून तिने आपले हात झटकत सर्व विचार बाजूला सोडले आणि ती झोपी गेली. त्या रात्री तिला पुन्हा तेच स्वप्न पडले. ती आगीत सापडली आहे आणि इकडून तिकडे पळत आहे. सर्व बाजूला धूर पसरला आहे, काहीच दिसत नाही. ती पुन्हा खडबडून जागी झाली. सुमन घामाने पूर्ण भिजली होती. ती तशीच डोक्याला हात लावून बसली. तिचं डोकं खूप दुखत होतं. आपल्यासोबत हे असं का होत आहे तेच तिला कळत नव्हतं. आणि त्या बाईचं घरात ये जा करणं सुमन सहजरित्या सहन करत होती. काही दिवस असंच सुरू होतं. एक रविवार सुमनने विचार केला, त्या बाईच्या घरी जाऊन आपणही पाहावं कसं आहे तिचं घर. तिची प्लेट अजून आपल्याकडेच आहे, काहीतरी बनवून न्यावं, तेवढाच घरी जाण्याचा बहाणा होईल असं म्हणून सुमन जागची उठली. पण पुन्हा ती बाई दारात हजर आणि सुमनला म्हणाली, काय ग सुमन, माझाच विचार करीत होतीस ना? तशी सुमन गप्पच झाली. काय बोलावे तेच सुचेल. ती हसली आणि लगेच निघूनही गेली. सुमननेही हसून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ती कामाला लागली. सुमनने संध्याकाळी छानसा गोड शिरा बनवला आणि ती प्लेट घेऊन रूम नंबर 403च्या दिशेने निघाली. दाराजवळ येऊन तिने दार ठोठावलं. तसे एक वृद्ध म्हातारीने दार उघडले आणि काहीशी हसत म्हणाली, कोण बाळ तू, काय काम आहे? तशी सुमन म्हणाली, त्या ताई कुठे आहेत ज्यांनी मला पोहे पाठवले होते या प्लेटमध्ये, तीच परत करायला आले होते. कुठे आहेत त्या? असं म्हणून ती आत पाहू लागली. पण त्या आजी दार सोडतच नव्हत्या. त्या म्हणाला, कोण ताई? इथे फक्त आम्ही तिघच राहतो, मी, माझे पती आणि माझा मुलगा. तू कोणत्या ताईबद्दल बोलत आहे? सुमनने नकळत आत प्रवेश केला आणि म्हणाली, अहो उषा ताई. आणि तिची नजर समोर असलेल्या फोटो फ्रेमवर गेली. त्या फोटोला हार घातला होता. त्या आजी तर स्तब्ध झाल्या होत्या सुमनचं बोलणं ऐकून. सुमनही त्या फोटोकडे पाहतच राहिली आणि म्हणाली, यांच्या फोटोला हार का घातला आहे? दुपारीच तर या मला भेटून गेल्यात. हॉलमधील गोंधळ ऐकून उषाचा नवरा बाहेर आला आणि सुमनला म्हणाला, काय बोलते आहेस मुली? माझी बायको या जगातून 2 वर्षापूर्वीच गेली आहे आणि तू कशी ओळखते उषाला? बोल बोल. तशी सुमन काहीच बोलेना. तिलाही धक्का बसला होता. हे सर्व पाहून ऐकून त्या आजी आणि उषाचा नवरा खूप प्रयत्न करीत होते सुमनला विचारण्याचा, पण सुमन तिथून निघून आली. ती खूप घाबरली होती, हा विचार करून की ही बाई 2 वर्षापूर्वी मेली आहे आणि ती आपल्याला भेटते, आपल्याशी बोलते, खायला घेऊन येते. सुमन हाच विचार करीत होती. तिला उत्तर सापडत नव्हते. आपल्या सोबतच हे का घडावे? खूप विचार केला सुमनने, पण उत्तर सापडले नाही आणि ती विचार करत करत झोपी गेली. तिलाच कळलं नाही, पण तिला पुन्हा एक स्वप्न पडलं की ती कोणातरी माणसासोबत भांडत आहे. तो माणूस तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि तिने स्वतःला रॉकेल ओतून जाळून घेतले. ती इकडे तिकडे पळून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी एक सर्वीकडे धूर धूर आणि फक्त धूर. त्या धुरात सुमनचा श्वास कोंडत आहे आणि सुमन खोकत आहे. तिचा जीव त्या धुराने गुदमरत आहे. जणू की हे सर्व सुमनच्या खोलीत घडत आहे आणि सुमन खाटेवर खोकतच जागी होते. तिचं स्वप्न मोडतं आणि ती धावतच दार उघडते तर समोर त्या आजी उभ्या असतात. त्या सुमनला धीर देत आत घेऊन येतात. तिला पाणी देऊन शांत करतात आणि सांगू लागतात, पोरी, माझी सून उषा खूप शक करायची नवऱ्यावर. तिला नेहमी वाटायचं आपला नवरा कुठल्या तरी दुसऱ्या बाईबरोबर संबंध ठेवून आहे. तो आपल्याला फसवत आहे आणि या गोष्टीवरून नेहमीच घरात वाद होत होते. एक दिवस वाद विकोपाला गेला आणि माझ्या सुनेने स्वतःला रॉकेल ओतून पेटवून घेतलं आणि ती मरण पावली. सुमन म्हणाली, आजी ते ठीक आहे, पण ती मला का दिसते? माझा काय संबंध तिच्याशी? ती माझ्याशी बोलते, भेटते, यावर आजी म्हणाला, तुझा संबंध नाही पोरी, या खोलीचा संबंध आहे. तुझ्या आधी इथे माझ्या सुनेची एक मैत्रीण राहत होती, अगदी जीवाभावाची. माझी सून तिलाच येऊन आपलं दुःख सांगायची आणि घरात भांडणं झाली की इथे मैत्रिणीसोबत राहायची. म्हणून सुमनने डोक्याला हात लावत लगेच निर्णय घेतला, आता इथे राहण्यात धोका आहे. तिने काही दिवस ऑफिसला सुट्टी घेतली आणि ती आपल्या गावी निघून गेली. तिकडे तिच्यावर उतारे उपचार करून हे सिद्ध झालं की ही बाधा सोबत न जाता जो कोणी तिथे राहायला जातो त्यांनाच त्रास देते. सुमनने आता दुसरी जागा पाहिली आहे आणि ती आता सामान्य जीवन जगत आहे. मित्रांनो, ही कथा अविश्वसनीय आहे, पण असं नक्कीच कुणासोबत तरी घडलं असावं, हो ना?
चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत नवीन भयकथेसह. तोपर्यंत नमस्कार.